नमस्कार. चला एकदा सगळ्यांचं स्वागत करते अनु लाईफस्टाईल ह्या चॅनलमध्ये. इथे ना मस्त दिवसाची छान अशी गोड सुरुवात झाली होती. मस्त इथं झाडू वगैरे मारून घेतलं आणि सडा वगैरे टाकायची काय माझी इच्छा नव्हती. एक दिवस सडा टाकायचं, दुसऱ्या दिवशी परत तसंच होतंय. मी जर तिथंच राहिले असते ना तर खरंच मी खूप छान केलं असतं, पण मी तिथं राहतच नाही. एक दिवस जाते, एक दिवस चांगलं करते आणि दुसऱ्या दिवशी परत तसंच होतंय. त्याच्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या, सडा टाकतच नाही, नुसतं पाणी टाकून देते. आता कसं एक दिवसासाठी आपण आलोय, एवढं करत बसा आणि मग परत आहे ना मी दुसऱ्या वेळेस येते ना तोपर्यंत तर काहीच तिथे राहत नाही. खरंच खूप खराब होऊन जातंय. मी दिवाळीच्या टायमाला इथं आले होते तेव्हाची तुम्ही माझे ब्लॉग बघितले असेल, मी किती छान केलं होतं आणि परत आहे ना तो तसंच झालंय. कसं कोणी एवढं लक्ष देत नाही ना ह्या साईडला, म्हणून आहे ना ते पूर्ण खराब होऊन जाते. आणि मग जेव्हा मी परत जाते ना तेव्हा मला असं वाटतं की हे असं काय झालंय. त्याच्यापेक्षा मी जास्त काही आता हे केलं नाही. मला दुसरे पण भरपूर कामं होते आणि शेतातले कामं असले की मग मी घराकडे थोडंसं दुर्लक्ष करते. म्हणजे जेवढं झालं तेवढं मी करत असते. आणि कालच्या व्हिडिओ खाली तुम्ही एवढे छान छान मला कमेंट केले, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्हाला एवढी माझी काळजी आहे ते बघून मला खरंच आनंद होते किंवा खूप छान वाटते. तर मी पण माझी स्वतःची काळजी घेते. जितकी तुम्हाला माझी काळजी आहेत ना तशीच मी पण स्वतः तेवढं घेत असते की नाही आपल्याला म्हणजे जास्त त्रास व्हायला नकोय. जेवढं झालं तेवढंच करायचं आणि मी तसंच करते. माझ्याकडून जेवढे कामं होतात ना तेवढं करते. जास्त थकल्यासारखं वाटलं की मग मी बसून जात असते किंवा राजवीरचे पप्पा पण मला तेवढं काम करू देत नाहीत. जेवढं होतंय ना, जितकं माझ्या शरीराला म्हणजे सहन होतंय तेवढंच मी करते. आणि जास्त जर त्रास व्हायला लागलं की मग मी सोडून देत असते किंवा ते पण मला जास्त फोर्स करत नाही. तुला जमत असेल तर कर, नाही तर नको करू, असं ते पण मला बोलतात. पण मला ना ते एकटे कामं करतात आणि मी बसते ना ते मला जमत नाही. मला असं वाटते की त्याला पण जीव आहेत, असं थोडी आपण बसू शकतो. त्याला ऑफिसचं पण काम करावं लागतात आणि मग शेतात आल्यावर ते एकटेच राबणार आणि आपण नुसतं बसून राहणार, हे मला जमत नाही. म्हणून मी त्यांच्यासोबत शेतात जात असते. नाही तर ते नको म्हणतात मला, नाही केलं तरी चालेल, तू बसून राहिली तरी पण चालतंय. असं नाही की दरवेळेस तू पण शेतात कामं केलेच पाहिजे असं ते मला म्हणतात. पण मलाच असं वाटतंय की एकटे ते करताय आणि आपण बसून राहणं हे काही म्हणजे शक्य नसतं माझ्याकडून. म्हणून मी पण जात असते. तरी ते ना म्हटलं चला आता घरातले काम आवरून घेते. इथे खूप दिवस झाले होते, म्हणजे खालचं पुसलंच नव्हतं. म्हणजे मी जाते ना तेव्हाच मी पुसून काढत असते, नाहीतर ते तसंच राहतं. तर म्हटलं चला आज हे पण करून घेते. सकाळचं जरा पटकन आवरून घेतलं होतं. स्वयंपाक काही करायचं नव्हतं मला आज, पण मला आई डबा देणार होती, म्हणजे टेन्शनच नव्हतं मला जेवण वगैरे बनवायचं. म्हणून म्हटलं चला पहिले घरातलंच आवरून घेते. आता माझं घर इतकं चांगलं नाहीये, खूपच म्हणजे लादी वगैरे बसवलेलं किंवा खूप मोठं घर बांधलेलं तसं नाहीये. खूप साधारण आहे आणि त्याच्यामध्ये जे काही सामान ठेवलेलं आहे ते माझ्या पूर्ण सासूबाईचं आहे. माझं काही त्याच्यामध्ये काहीच नाहीये. म्हणजे जे काही माझे भांडे असू द्या किंवा जे काही लग्नातलं आहे ते मी माझ्यासोबत नेलेलं आहे आणि जे काही घरी आहेत ना ते माझ्या सासूबाईचं आहे. तर तिथे गेल्यावर मी ते वापरत असते. म्हणजे गॅस वगैरे हे सगळं आमचं आहे ना, म्हणजे पूर्ण माझ्या सासूबाईचं आहे. म्हणून मला आहे ना तिकडे पण भांडे आहेत आणि माझ्यासोबत पण आहे. म्हणून मला टेन्शन नाही आहे. जिथे गेले तिथे मी जेवण बनवू शकते. आणि तुम्ही मला विचारलं होतं ना, ताई तुझ्या सासऱ्याला जेवण कोण बनवतं? सासूबाई नाहीये तुला तर माझी जाऊबाई गावाला राहते ना, तर ते जेवण बनवतात आणि त्याच्यासोबतच ते गावी राहतात. आता तुम्ही विचारलं होतं की ताई तुझे कधीच मला जाऊ किंवा दीर दिसले नाही, कधी व्हिडिओमध्ये तू दाखवलं नाही. तर माझं ना एकच हे आहे पहिल्यापासून की ज्याला आवडतंय ब्लॉगमध्ये यायला त्यालाच मी घेत असते. आणि कधीच आमचं ना म्हणजे ह्या ब्लॉगबद्दल बोलणं किंवा व्हिडिओ घेणं हे कधी बोलणं झालंच नाही. आम्ही खूप म्हणजे सोबत गप्पा मारतो किंवा खूप सारे गोष्टी म्हणजे राहतात आमचे की असं झालं तसं झालं. इतके दिवस मी बाहेर राहते ना तर माझी बडबड चालते आणि ते गावाला राहतात तर गावातली गोष्टी ते मला सांगत असतात. पण ब्लॉगबद्दल आम्ही कधीच विषय पण काढला नाही किंवा मी त्याला कधी सांगितलं नाही मी ब्लॉग बनवते. तर कधी त्याने मला विचारलं नाही तू बनवतेस का, म्हणून मी त्याला कधी सांगितलं पण नाही आणि कधी ब्लॉगमध्ये घेतलं पण नाही. मी माझं घेत असते, घरातलं घेते, बाहेरचं घेते. मला नाही माहिती त्याला आवडेल की नाही आणि ते माझी ब्लॉग बघतात एवढं मला माहिती आहे. पण कधी त्याने विषय नाही काढलं ना तर मी पण कधीच काढणार नाही. पण आम्ही खूप प्रेमानं राहतो आणि खूप चांगले आहेत आमचं म्हणजे पूर्ण फॅमिली. आणि नक्कीच मी प्रयत्न करेल की एखाद्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेल. कसं तसं प्रसंग घडलंच नाही की मला ब्लॉग शूट करायचं आहे आणि ते कधी पण व्हिडिओमध्ये आले किंवा समोर आले आणि मला शूट करायचं असं झालंच नाही. नाहीतर दाखवलं असतं मी तुम्हाला किंवा तुम्हाला पण ते दिसले असते. पण माझं ना पहिल्यापासून एकच म्हणणं आहे, ज्या दिवशीपासून आहे ना मी अशी ब्लॉगिंग वगैरे करते ना त्या दिवशीपासूनच ज्याला ब्लॉगमध्ये यायला आवडतंय त्यालाच मी घेत असते. किंवा मी कोणाच्या पण घरी गेले ना तरी पण आहे ना ज्याला आवडतंय ना त्याचंच घरचं मी घेत असते. मला असं वाटते की माझ्यामुळे कोणालाच त्रास व्हायला नकोय.
आता माझे काही मला बोलत नाही, की मी जे ब्लॉग बनवते त्याला आवडते किंवा ते कधी असं वाईट मला बोलत नाही म्हणून मी ब्लॉग बनवते. आता दुसऱ्याचं मी सांगू शकत नाही, कोणाला आवडते, कोणाला नाही आवडत. आता मी तुम्हाला नेहमी सांगत असते, की मी अशा गावातून आहे, की तिथे बायकाजवळ मोबाईलसुद्धा नाही आहे आणि तिथं कोणाला आवडेल असं मी नाही सांगू शकत. म्हणजे बऱ्याच बायकाला आवडणारच नाही आणि जे काही मी बनवते ते बघतात ते त्याचं काय म्हणणं आहे, काय बोलणं आहे हे मला माहिती नाही. पण जसं मला जमतंय, जसं माझ्या घरच्यांना आवडतंय किंवा माझे घरचे पण मला आता सपोर्ट करतात म्हणून मला काहीच फरक पडत नाही. सुरुवातीला मला खूप त्रास व्हायचं. कोणी जर बोललं तर मी दिवसभर विचार करत बसायची, पण आता मी करत नाही. मी खूप वेळेस राजवीरच्या पप्पाला पण विचारलं, की मी करू की नाही? चांगलं आहे की नाही? कोणी मला वाईट बोलेल का? तुम्हाला कमीपणा वाटतो का? पण ते मला एकच बोलतात, की "मला काहीच वाटत नाही. तू इतकी मेहनत केली, तू काही वेगळं दाखवत नाही, चुकीचं बोलत नाही, चुकीचं दाखवत नाही, तर काहीच हरकत नाही, तू करू शकते." म्हणून मला ना काही फरक पडत नाही, की लोकं मला काय बोलतात म्हणून. तर असो, इथे ना घरचे सगळे कामं मी आवरून घेतले होते आणि आम्ही लगेच शेतात आलो. आता हे अर्धे गहू राहिलेले आम्हाला काढायचेच होते. ऊन खूप जास्त होऊन जातंय आणि उन्हात आहे ना काम करायला थोडं त्रास होतोच. पण काय हरकत नाही, तेवढं आपल्याला करावंच लागतंय. तर आम्ही ना जे काही राहिलेले गहू होते ना, ते सोंगून घेतले. म्हणजे आम्ही सकाळपासून गेलो होतो 7 पासून तर 12-1 वाजेपर्यंत पूर्ण गहू आमचे झाले होते आणि आता ते ना दुसऱ्या ठिकाणी नेऊन आम्हाला टाकायचे. पण खरंच भूक लागली होती आता 12-1 वाजेपर्यंत तसंच राहणं बोलले तर खूप त्रास होतोय किंवा माझ्या मेडिसिनचं पण टायमिंग होऊन जातंय आणि गोळ्या वगैरे खाल्ले नाही तर मग आपल्याला प्रॉब्लेम होतोय. म्हणून आम्हाला आता घरी जायचं होतं आणि माझ्या भावानं आज पण मला डब्बा आणून दिलं होतं. पण रस्त्यात आहे ना चिंचाचं झाडं आहेत आमचे खूप मोठे झाडं आहेत. पूर्ण अशी एक नदीच्या काठीला तेच लावलेले आहेत. तर खूप गोड आहे ती आणि मी मागं पण आणली होती. म्हटलं चला रस्त्यातच आहे तर थोडेसे घेऊया आणि माझे सासरे माझ्यासोबत होते म्हणून त्यानं मला भरपूर तोडून दिल्या होत्या. म्हणजे मला काही जमत नाही. आता वरती आपल्याला चढता येत नाही किंवा एवढं झटका मारून आपण तोडू पण नाही शकत. तर त्यानं भरपूर काही खाली पाडले होत्या आणि उशीर खूप झाला होता म्हणून लवकर मला घरी जायचं होतं. राजवीरचे पप्पा तर पहिलेच घरी गेले. खूप ऊन होतं आणि उन्हामध्ये ना त्याला खूप जास्त त्रास व्हायला लागते. म्हणून ते लवकर निघून गेले होते. मीच राहिले होते. तर म्हटलं चला मी पण घरी जाते आणि आता झालं पण होतं. थोडंच राहिलंय ते उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेल, की आम्ही पुढं काय कामं केले म्हणून. तर आज मी तुम्हाला थोडं शॉर्टकटमध्ये दाखवणार आहे. जेवढं झालं तेवढं माझा मुलगा क्लिप घेत असतो. जास्त मला घेता येत नाही. गावाकडं मी तुम्हाला नेहमी सांगत असते, की जे काही घेतंय ना ते माझा मुलगा घेतोय, नाही तर बाकीचे कोणतेच मला क्लिप शूट करता येत नाही. मी कोणतंच म्हणजे स्टँड वगैरे गावाकडे नेत नाही ना, तर जमत नाही. तरी ते ना काही चिंच आम्हाला तोडायची होती. भरपूर झाडं आहेत, पण काही गोड आहे, तर काही खूप आंबट आहे. तर जे गोड होता ना त्याच्यावर एवढे माकडं बसलेले, तर ते आहे ना अर्धे खाऊन घेतले आणि काही खराब ते करून टाकतात. पण जे चांगले होते ते आम्ही तोडले होते आणि तोडायला जरा हाडत जात होते. म्हणजे वरती राहिलेत. आता खालचे जे काही असतात ते सगळे नेतात थोडं-थोडं करून. तर भरपूर मी तोडले होते. म्हटलं चला आता बस झाले. खरंच खूप भूक लागली होती मला आणि उशीर पण खूप जास्त झालं होतं. तर त्याच्यानंतर आहे ना घरी आले, फ्रेश झाले आणि लगेच मी इथं जेवायला बसले होते. तर चला आता ब्लॉगची एंड मी इथंच करते. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. कालचा पण ब्लॉग तुम्हाला गावाकडचंच माझं बघायला भेटेल आणि मग परत आपलं जे रेग्युलर रूटीन आहे तेच. तर चला इथं सेंड करते. बाय.